2029 पर्यंत मी कुठेही जाणार नाही। एमएमआर रिजन मध्ये काही ठिकाणी वेगळे तर काही ठिकाणी युतीत लढणार। नागपूरमधील अनौपचारिक गप्पांमध्ये फडणवीसांची माहिती। धनगेकरांना पक्षातून काढा म्हणत असतील तर नवी मुंबईचं काय? धनगेकरांप्रमाणे नाईकांनीही समजून घेतलं पाहिजे। उदय सामंतांची गणेश नाईकांवर टीका। कुरुगुड्या होत राहतात पण महायुतीत कटुता येईल असं वक्तव्य कुणी करू नये। उदय सामंतांच्या वक्तव्यानंतर प्रवीण दरेकर यांचं आवाहन। रवींद्र धनगेकरांनी ट्विटरवरील शिवसेनेचा फोटो काढला। धनगेकरांच्या ट्विटरवरील अकाउंटवर पुणेकर फर्स्ट असाही उल्लेख। रवींद्र धनगेकर फक्त मोहरा, धनगेकरांचे बोलिवते धनी सरकारमध्येच बसलेत। संजय राऊतांचे विधान, मोहोळ विरुद्ध भाजपामधील एक गट असा संघर्ष सुरू, राऊतांचा दावा। भाजपा नव्हे तर विकृत विरोधात लढतोय। भाजपामधीलच काही लोकांचा मला पाठिंबा, रवींद्र धनगेकरांचं विधान। आरोप करणाऱ्यांना चावी देणारा वेगळाच, माझ्यावर व्यक्तिगत स्वार्थासाठी आरोप। धनगेकर निवडणुका हरल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेत। मोहोळ यांचा धनगेकरांवर पलटवार। पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार, फेसबुक पोस्ट करत प्रकाश महाजनांकडून पाठराखण। धनंजय मुंडे खरे वारसदार असल्याचं करुणा मुंडेंनी केलेलं भाष्य। पतीची अब्रू वेशीवर टांगू नका, एवढं करा। गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदारावरील विधानानंतर प्रकाश महाजनांचा करुणा मुंडेंना टोला। ज्यांचे हात रक्तानं भरले तो वारसा कसा? खऱ्या वारसाला तुम्ही कमजोर समजून हिनवता। मुंडेंच्या वारसाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंचा निशाणा। लोकशाही आणि मुंबई वाचवण्यासाठी आमची लढाई काँग्रेसनं समजून घ्यावं। राहुल गांधींनाच पंतप्रधान करायचं आहे। तुम्ही मुंबईचं महापौर पद काय घेऊन बसलात? संजय राऊतांचं विधान। संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस सर्वात पुढे राहील। लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस कोणतीच तडजोड करणार नाही, हर्षवर्धन सकपाळांचं वक्तव्य। सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्पास मिहानमधील 223 एकर जमिनीचं हस्तांतर। संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख, फडणवीसांचं विधान। जय जयवंती ठाकरे देशपांडेंच्या निवासस्थानी ठाकरे बंधूंची भाऊबीज साजरी। कौटुंबिक स्नेहबंधनामुळे राजकीय चर्चांना उधाण, तर दोन्ही भाऊ एकत्र घरी आले हीच खरी दिवाळी। जय जयवंती ठाकरेंची प्रतिक्रिया। आमच्या देवाभाऊंमुळे दोन्ही भाऊ एकत्र, बाळासाहेब देवेंद्र फडणवीसांना आशीर्वाद देत असतील। चित्रा वाघ यांचा ठाकरे बंधूंना खोचक टोला। एमसीए निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी वाढल्या। प्रताप सरनाईकांनंतर प्रसाद लाड यांनी शरद पवारांची भेट घेतली। भेटीवेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित। दिवाळीनंतर 21 सत्ताधारी आमदारांना ठेकेदारांकडून डिफेंडर भेट। 21 आमदारांबाबत लवकरच महाराष्ट्राला माहिती मिळेल, हर्षवर्धन सकपाळांचा इशारा। तर बुलढाण्यातील डिफेंडर या 21 मधील आहे का? सकपाळांचा सवाल। गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द। पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून आदेश जारी। पासपोर्ट रद्द झाल्यानं निलेश घायवळच्या अडचणीत वाढ। धुळ्याच्या शिरपूरमधील भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ व्हायरल। दूध उकळल्यावरती रबरासारखं झाल्याचं व्हिडिओतून उघड। अन्न आणि औषध प्रशासनानं तपासणीसाठी दुधाचे नमुने घेतले। व्यक्तीला कार चालवायला दिल्याची घटना, कारची 3 वाहनांना धडक। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सिंधुदुर्गात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी, पिकांचं नुकसान, पावसामुळे शेतकरी हवालदिल। दिल्लीच्या ताज हॉटेलमध्ये मांडी घालून जेवायला बसल्यानं वाद, कोल्हापुरी चप्पल घालून आल्यानं अपमान केल्याचा तरुणीचा आरोप। तर कोल्हापुरी चप्पलेचा अपमान खपवून घेणार नाही, कोल्हापूरकर आक्रमक।